नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये किंवा शिका ज्योतिषशास्त्र या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्राची प्राथमिक ओळख करून घेतलेली आहे, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय वगैरे. आज आपण दुसऱ्या भागामध्ये आपण कुंडलीची ओळख करून घेणार आहे. कुंडली ओळख ही आपण 4 व्हिडिओमध्ये बघणार आहे, थोडी कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला तर तो हेक्टिक होईल, फार तुम्हालाही कळणार नाही. 10-10, 12-12 मिनिटाचे व्हिडिओ करणार आहे. ते तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला ते बघायलाही सोपं होईल आणि समजायलाही सोपं जाईल. तर सुरुवात करूया आपण कुंडलीची ओळख म्हणजे काय. ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी शास्त्राची परिभाषा शिकणं फार आवश्यक आहे. कुंडली म्हणजे काय, कुंडलीतील स्थानांची माहिती किंवा या प्रत्येक स्थानावरनं व्यक्तीच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे समजण्यासाठी आता आपण प्राथमिक गोष्टीचा अभ्यास इथनं पुढं करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की जन्मलग्न कुंडली म्हणजे काय आणि ती तयार कशी होते. आपण लग्न कुंडलीचं काय कुंडली शास्त्राचा अभ्यास करतोय, कुंडलीच्या माध्यमातून आपण भविष्यकथन करणार आहोत. पण मुळात कुंडली तयार कशी होते, कुंडली म्हणजे काय, हा एक मोठा बेसिक प्रश्न आहे. उत्तर देतो की ज्योतिषशास्त्रामध्ये भविष्यकथनासाठी ज्या मूलभूत गोष्टीचा उपयोग केला जातो की जी मूलभूत गोष्ट लागतेच भविष्यकथनासाठी ती म्हणजे काय, तर ती जातकाची पत्रिका किंवा जातकाची जन्मलग्न कुंडली. आपण म्हणतो ना पत्रिका आणली का दाखवायला, पत्रिका बघू. तर बेसिक ज्योतिषशास्त्रामध्ये भविष्यकथन करायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्यक्तीची मूलभूत गोष्ट काय लागते, डिमांड काय आपली ज्योतिषाची, तर आपल्याला पत्रिका बघायला लागेल. जन्मकुंडली दाखवा, पत्रिका दाखवा किंवा मला जर पत्रिका एखाद्याकडे पत्रिका असेल तर तो पत्रिका दाखवेल, पण पत्रिका नसेल त्यावेळी काय, तो असं माझ्या पत्रिका नाही. मग आपल्याला मूलभूत रॉ मटेरियल काय लागेल, तर अशा वेळी मग आपण त्याला जातकाला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण विचारतो. अचूक जन्मतारीख, अचूक जन्मवेळ आणि जन्मठिकाण असेल तर आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या जातकाची जन्मलग्न कुंडली काढू शकतो आणि मग आपण फलादेश करू शकतो. म्हणून जन्मलग्न कुंडली तयार कशी होते त्याची व्याख्या काय, तर व्याख्या सांगतो, लक्षात घ्या. जन्म दिवशी, जन्मस्थळी, जन्मवेळी आकाशातील ग्रह आणि राशी यांची स्थिती दर्शवणारी आकृती म्हणजे कुंडली होय. थोडक्यात कुंडली म्हणजे इष्टकालीन आकाशाचा नकाशा. आपण पृथ्वीवरती आहोत आणि आपण आकाशात बघतो, आकाशातल्या ग्रहांचा, तारांचा, नक्षत्रांचा, राशींचा स्थिती त्या जन्मदिवशी, जन्माच्या वेळी कशी होती, तो नकाशा, तो तक्ता आपण पृथ्वीवर बसून ते मांडतो, ती म्हणजे जातकाची लग्न कुंडली. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी, जन्मतारखेला, जन्माच्या वेळी आकाशातल्या ग्रहांची, राशीची आणि ग्रहांची स्थिती दर्शवणारी आकृती म्हणजे काय, तर जन्मकुंडली. हे लक्षात ठेवा, हे बेसिक व्याख्या थोडक्यात. इष्टकालीन ग्रहाचा आकाशाचा नकाशा हा म्हणजे तुमची कुंडली. आता सूर्याभोवती, सूर्य स्थिर आहे, बाकीचे ग्रह त्याच्याभोवती फिरतात. सूर्याभोवती प्रत्येक ग्रह फिरतात. बुध असेल, शुक्र असेल, पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते. सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. मग सूर्याभोवती प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक कक्षेतून फिरत असतात. प्रत्येक ग्रहाला एक कक्षा असते आणि प्रत्येक ग्रहाला एक ठराविक गती असते. त्यामुळे सूर्याभोवती ग्रह ठराविक कक्षेतून ठराविक गतीने अविरत फिरत असतात, म्हणून त्याला ग्रह म्हणतात. लक्षात ठेवा, सूर्य स्थिर आहे त्यामुळे सूर्य जागेवरच आहे, त्याच्या भोवती फिरणारे जे असतात त्याला ग्रह म्हणतात. मग सूर्याभोवती जी कक्षा असते ग्रहांची फिरण्याची त्याला क्रांतिवृत्त म्हणतात. काय म्हणतात, क्रांतिवृत्त. हे माहिती असावं. मग आकृती म्हणजे काय, तर या नकाशात इष्टकालीन आकाशातील ग्रहांची क्रांतिवृत्त स्थाने तेवढीच दाखवायची असतात. मग क्रांतिवृत्त किती आहे, तर एकंदर 360 अंशाचं क्रांतिवृत्त आहे. म्हणजे पूर्ण अंडाकृती जो आहे, लंबवर्तुळाकार जो मार्ग आहे त्याला आपण क्रांतिवृत्त म्हणतो. हे 360 अंशाचं आहे. ज्योतिषी गणिती भाषेमध्ये 360 अंश लक्षात घ्या. म्हणजे 360 अंशाचे जर आपण समान 12 भाग केले, 360 भागिले 12 केलं तर उत्तर येईल 30. म्हणजे क्रांतिवृत्ताचे एकंदर 360 अंश असल्याने कुंडलीतील 12 घरात त्याची वाटणी केली की प्रत्येक घर किंवा प्रत्येक स्थान हे सामान्यतः 30 अंशाचं होतं. या नकाशाचे म्हणजे कुंडलीचे फलादेशाच्या सोयीसाठी 12 विभाग पाडलेले असतात. त्याच प्रत्येक भागाला स्थान, भाव, गृह किंवा घर असं म्हणतात. कुंडलीचं जे चित्र आहे तुम्ही ते बघितलं असेल, ते कुंडलीच्या चित्रामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
अशी 12 छोटी छोटी रकाने किंवा छोटी छोटी स्थानं बघायला मिळतील. तर हे 360ला आपण 12ने भागलं तर 30 उत्तर येईल. म्हणजे एक स्थान किंवा एक भाव हा 30 अंशाचा असणार आहे. 30 अंश त्या स्थानाची व्याप्ती असणार आहे. मग ह्या कुंडलीच्या चित्राचे आपण या क्रांतिवृत्ताचे समान 12 भाग केले. फलादेशाच्या सोयीनुसार 12 भागच पाडले आपण आणि त्या प्रत्येक भागाला आपण स्थान म्हणलं आहे. म्हणजे कुंडलीतलं हे स्थान एक स्थान. मग स्थानाला पर्याय नावं काय? तर काही लोक स्थान म्हणतात कुंडलीमधली स्थानं, काही लोक म्हणतात कुंडलीमधील भाव, काही कुंडलीमधले घरं म्हणतात. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर. तुम्ही घर, भाव किंवा स्थान यातला कुठलाही शब्द वापरला तरी अर्थ एकच निघतो. ज्योतिषशास्त्रामध्ये भाव शब्द हा जास्त प्रचलित आहे. तर भाव शब्द, स्थान आणि घर हे एकच शब्द आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुंडलीचे एकूण कुंडली 12 भागामध्ये किंवा 12 घरामध्ये विभागलेली आहे. त्यातला एक भाग म्हणजे एक घर, लक्षात ठेवा. व्याख्या कळली, 360 अंश कळलं, त्याचं 30 अंशाचं घर कळलं, एका स्थानाची व्याप्ती 30 अंश असते हे लक्षात आलं. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय, तर कुंडली मांडली कशी जाते. तर हे जे चित्र आहे, हे चित्र म्हणजे कुंडली. ही आकृती कशाची आहे, ती कुंडलीची आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये जी कुंडली उपयोगात आणतात ती ह्या चित्राप्रमाणे, या आकृतीप्रमाणे असं लक्षात घ्या. तर ही चित्र, आणि शक्यतो काय लोक चौकोनी काढतात, आयताकृती कुंडली काढा, ती खूप दिसायलाही चांगली असते आणि आपल्याला त्यामध्ये लिहिता ग्रहांची स्थिती खूप चांगल्या प्रकारे लिहिता येते. या आकृतीचे 12 भाग केलेले असतात. या 12 भागांना आपण 12 घरं किंवा 12 भाव किंवा 12 स्थान असं म्हणतो. पहिलं घर, दुसरं घर अशा अनुक्रमे त्याची नावं आहेत. पहिलं घर जिथे लिहिलेलं आहे, आता उदाहरणार्थ हे पहिलं घर आहे. मग काय लोक म्हणतील दुसरं घर हे पण होऊ शकतं, हे पण होऊ शकतं. मग दुसरं घर हे पकडायचं का हे पकडायचं, हा एक काय लोकांना प्रश्न पडतो. तर घड्याळाचे काटे हे आपले असे क्लॉकवाईज असतात, राईट साईडने असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये मात्र आपल्याला अँटी क्लॉकवाईज चालायचं आहे. त्या कुंडलीमध्ये पहिलं घर जर हे असेल मुख्य, हे पहिलं घर कायम फिक्स असते, बदलत नाही. तर अँटी क्लॉकवर आपल्याला यायचं आहे. म्हणजे अँटी क्लॉक आलं की दुसरं घर हे होणार आहे. दुसरं घर फिक्स झालं की तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं अशी 12 भावं कंटिन्यूस असतात. लक्षात ठेवा, आपल्याला हे म्हणजे नेहमी पहिलं स्थान असणार आहे. आता या स्थानामध्ये अंक जो असतो तो स्थानाचा नसतो, लक्षात घ्या. स्थानामध्ये अंक, आता पहिलं स्थान हे फिक्स आहे, त्यामध्ये 12 अंक असू शकतात. अंक असतात ते राशीचे, हे लक्षात ठेवा. मग पहिल्या स्थानाला लग्नस्थान म्हणतात. मग लग्नस्थानात म्हणजे लग्नस्थान झालं, हे पहिलं स्थान. त्यामुळे स्थानांचं नाव नसतं, स्थान हे इमॅजिनरी असतं. स्थान तुम्ही समजून घ्या, हे म्हणजे पहिलं स्थान, हे म्हणजे दुसरं स्थान. यात आकृतीमध्ये जे दिले ना, हे म्हणजे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे कधीही बदलत नाही. हे डोक्यात फिक्स ठेवा. नाही तसं माझ्या इथं 8व्या स्थानामध्ये 5 अंक आहे म्हणजे माझं 5वं स्थान हे झालं असं नाही होत. 8व्या स्थानामध्ये 5 नंबरची राशी आहे असा अर्थ करायचं, हे लक्षात ठेवा. घड्याळाच्या उलट्या दिशेने या 12 ग्रहांना आपण संस्कृतमध्ये स्थानं म्हणतो किंवा भाव म्हणतो. थोडक्यात कुंडलीमध्ये 12 स्थान असतात किंवा 12 भाव असतात. ते म्हणजे कुठले, तर प्रथम स्थान, द्वितीय, तृतीय स्थान, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम स्थान, अष्टम स्थान, नवम स्थान, दशम स्थान, एकादश म्हणजे 11वं, द्वादश म्हणजे 12वं अशी 12 स्थानाची संस्कृत नावं आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश. तुम्ही याला स्थानं म्हणा किंवा भाव म्हणा, काही म्हणलं तरी चालेल. वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्थानाला असलेली नावे आणि पर्यायी नावं तुम्हाला दिली आहेत. त्या स्थानावरून ज्या गोष्टी पाहिल्या जातात, बघितल्या जातात, त्या अनुसरून त्या स्थानांना पर्यायी नावं ठेवलेली आहेत. प्रत्येक स्थान कुंडलीमध्ये कुठे आहे, त्याचं पर्यायी नाव काय आहे, ती स्थानं कोणत्या क्रमाने मांडायची, पाहायची, याचा अभ्यास तुम्ही आता केलेलाच आहे. आता लक्षात घेऊया, आता आपल्याला करायचं आहे, कुंडलीमध्ये आपल्याला स्थानं कळली, पहिलं स्थान कळलं, दुसरं कळलं. आता त्या स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात व्यक्तीच्या आयुष्यातली, तर त्याच्या अनुषंगाने पण त्या स्थानाला नावं दिली आहेत. त्यामुळे प्रथम स्थानाला अजून काही पर्याय नावं आहेत, द्वितीय स्थानाला पर्याय नावं आहेत. ती जर तुम्हाला समजली तर तुम्हाला त्या स्थानावरून काय काय पाहिलं जातं
हे न शिकवता आजच कळायला सुरुवात होईल की सर मला आता थोडं लक्षात आलं की ह्या नाव स्थानाचं पर्याय नाव जर हे असेल तर या स्थानावरनं व्यक्तीच्या की आपल्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी बघितल्या जात असतील मे बी, हे तुम्हाला आजच समजेल. आता पर्याय नावाचा विचार आपण करूया. तर प्रथम स्थानाला पर्याय नाव आहे लग्नस्थान किंवा शरीरस्थान किंवा तनुस्थान. शरीर म्हणजे आपलं शरीर तन शरीर प्रकृती आपण तिथून बघतो. प्रथम स्थान पर्याय. लग्नस्थान का? तर लग्नस्थान कुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये पूर्व क्षितिजावर जी लग्नबिंदू उदित होतो ते म्हणजे लग्नस्थान किंवा प्रथम स्थान. त्या पूर्व क्षितिजावर उगम पावणारी दिशा किंवा स्थान म्हणजे लग्नस्थान, लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी लग्नस्थान हे पूर्व दिशा दर्शक असतं, म्हणून ह्याला लग्नस्थान म्हटलं जातं. म्हणजे प्रथम स्थानाचं पर्याय नाव आहे लग्नस्थान, हे फेमस आहे. त्यामुळे लग्नस्थान या नावानेच प्रथम स्थान ओळखलं जातं. नंतर शरीरस्थान म्हणतात, तनुस्थान म्हणतात. धनस्थानाला पर्याय नाव आहे, द्वितीय स्थानाला पर्याय नाव आहे धनस्थान कुटुंबस्थान. आता धनस्थान कुटुंबस्थान आहे म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला, ह्याच्यावरनं व्यक्तीचं धन म्हणजे पैसा, आर्थिक स्थिती पाहिली जात असेल, कुटुंबाचा विचार केला जात असेल, हे तुम्हाला समजेल. आपण प्रत्येक स्थानावरनं काय काय डिटेलमध्ये पाहिलं जातं हे आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त आत्ता तुम्हाला पर्याय नाव लक्षात राहावीत, पाठ व्हावीत, याचे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तृतीय स्थानाचं पर्याय नाव आहे सहज स्थान किंवा पराक्रम स्थान. तिथून व्यक्तीचा पराक्रम बघितला जाणार आहे, हे सरळ लक्षात येते. चतुर्थस्थानाचं पर्याय नाव आहे सुहद स्थान किंवा मातृस्थान किंवा सुखस्थान. व्यक्तीचं सुख, व्यक्तीच्या आईचा विचार किंवा सुहद हृदयाशी निगडीत असणारं स्थान आहे चतुर्थस्थान. पंचम स्थानाचं पर्याय नाव आहे सूत स्थान. सूत म्हणजे संतती. विद्यास्थान, विद्या म्हणजे शिक्षण संततीचा विचार पंचमावून केला जाणार आहे. हे सहाव्या स्थानाचं पर्याय नाव आहे रिपुस्थान, रोगस्थान. रिपू म्हणजे शत्रू, आपल्या शत्रूचा विचार, शत्रुबाधेचा विचार, रोगांचा विचार, आपल्या शरीराला होणारे रोग आजार हे आपण कुठनं बघणार आहे. म्हणजे शत्रूचा आणि रोगाचा होणारा त्रास हा षष्ठावरनं पाहिला जातो, हे षष्ठ स्थान. सप्तम स्थानाला पर्याय नाव आहे जायास्थान किंवा भार्यास्थान. इथं आपण जोडीदाराचा विचार करणार आहे, त्यामुळे हे जोडीदाराचं स्थान आहे. जोडीदार आला, विवाह आला, इथून बघायचं. अष्टम स्थानाला पर्याय नाव आहे मृत्यूस्थान. म्हणजे जन्माचं स्थान जर लग्नस्थान असेल तर मृत्यूस्थान अष्टम स्थान आहे, लक्षात ठेवा. नवम स्थानाला पर्याय नाव आहे भाग्यस्थान, दैवस्थान. हे धर्मत्रिकोणातलं स्थान आहे, त्यामुळे भाग्यस्थान म्हणलं जातं त्याला. व्यक्तीचं नशीब भाग्य नवम स्थानावरनं समजतं किंवा मागच्या जन्मामध्ये केलेली पाप पुण्याचा विचार हा इथून केला जातो. त्याच्यानंतर दशम स्थानाला पर्याय नाव आहे कर्मस्थान. जगण्यासाठी केली जाणारी कोणती धडपड, केलं जाणारं काम, हे कर्म हे दशम स्थानानं पाहिलं जातं. एकादश स्थानाला पर्याय नाव आहे लाभस्थान. तुम्ही जर कर्म केलं तर कर्माचं धनस्थान, कर्मापासून दुसरं स्थान, म्हणून कर्म केलं की लाभ होतो, म्हणून ते 11वं स्थान आहे, लाभस्थान आहे. त्याच्यानंतर 12व्या स्थानाला द्वादश स्थानाला पर्याय नाव आहे मोक्षस्थान किंवा व्ययस्थान. व्यय म्हणजे नुकसान, आपलं शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक नुकसान करणारं स्थान 12वं स्थान आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण 12व्या स्थानानं पाहणार आहे. त्याचबरोबर ते मोक्षाचं, अध्यात्माचं पण स्थान आहे, मोक्ष त्रिकोणातलं स्थान आहे. ही पर्याय नावं तुम्हाला कळली की तुम्हाला लक्षात येईल की त्या स्थानावरनं सर्वसामान्यपणे काय बघितलं जाऊ शकतं हे तुम्हाला कळेल. यासाठी तुम्हाला स्थानाची नावं, पहिलं स्थान कुठलं, दुसरं कुठलं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याची पर्याय नावं पण तुम्ही लक्षात ठेवा. कधीकधी 4 स्थानांचा विचार जास्त करा की प्रथम स्थान हे नेहमी लग्नस्थान म्हणून ओळखलं जातं. द्वितीय स्थान नेहमी धनस्थान म्हणून ओळखलं जातं. तृतीय स्थानाला तृतीय स्थान म्हणतात, चतुर्थानाला चतुर्थान म्हणतात, पंचमाला पंचम म्हणतात, षष्ठला षष्ठ म्हणतात, सप्तमाला सप्तम, अष्टमाला अष्टम. नवम स्थान मात्र हे भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं. दशम स्थान, 11वा एकादश स्थानाला लाभस्थान ओळखलं जातं आणि 12वं स्थान हे व्ययस्थान ओळखलं जातं. म्हणजे तुम्हाला लग्नस्थान, धनस्थान, भाग्यस्थान, लाभस्थान आणि व्ययस्थान हे 5 नावं फक्त वेगळी लक्षात ठेवायचे. बाकी मग आहे तशी तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम आहे तसंच लक्षात ठेवा. फक्त 5 स्थानांना जे पर्याय नाव आहे त्या नावाने ते स्थान जास्त प्रसिद्ध आहे. तोच शब्द आपण फलादेश करताना किंवा पत्रिका बघताना वारंवार वापरणार आहे की ज्योतिष शिकताना हा शब्द माझ्याकडून वारंवार वापरला जाईल. तर लग्नस्थान, लग्नेश म्हणलं की तुम्हाला समजलं पाहिजे की लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान. अलग लक्षात. भाग्यस्थान म्हणलं की नवम स्थान तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लाभस्थान म्हणजे 11वं स्थान, जे कुंडलीतलं हे स्थान आहे. व्ययस्थान म्हणजे 12वं स्थान, हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ह्यासाठी तुम्ही हा मुद्दा लिहून काढा.
वारंवार ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या लिहून काढल्या, नोट्स काढल्या आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिवाईज केल्या, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुंडली ओळखचे अजून बरेच मुद्दे आहेत, ते आपण पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी आपला व्हिडिओ कोणी हा चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे जे लोकांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शन माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. आपण त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे कुंडली ओळख भाग 2, त्यामध्ये कुंडलीच्या संदर्भात अजून काही गोष्टी बघणार आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.